काँग्रेसने आंदोलन सुरू केलेलं आहे आणि युवक काँग्रेसच्या आंदोलनामध्ये कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे आणि पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे युवक काँग्रेसच्या जो अध्यक्ष आहे त्याला अटक करण्यात आलेली होती आणि त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन नागपूरमध्ये छेडलेलं आहे। भाजप कार्यालयापर्यंत जाण्याचा जो आहे तो या कार्यकर्त्यांचा मानस होता, मात्र यांना पोलिसांनी अटक केली। जो अटकाव या ठिकाणी आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ये हमारे इंडियन यूथ कांग्रेस के अध्यक्ष उदय भानु चीफ जी को जो ने अरेस्ट करा है, ये मोदी सरकार डर गई है। मोदी सरकार युवाओं से डर रही है, बड़े बड़े उद्योगपतियों को लिए साथ दे रही है मोदी सरकार। आईवाईसी के जो अध्यक्ष है उनको न्याय मिलना चाहिए। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जी झटापट आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि महत्त्वाचं तर म्हणजे भाजपच्या कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न जो आहे हे आंदोलक करताना आपल्याला पाहायला मिळते आहे। मात्र पोलिसांनी या ठिकाणी त्यांना थांबवलेलं आहे। हे पोलीस जे आहे ते कार्यकर्त्यांना थांबवून या ठिकाणी जे आहे ते कुठेतरी आंदोलन जे आहे ते थांबवण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र कार्यकर्ते आक्रमक असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। एकंदर जर परिस्थिती बघितली तर आंदोलक जे आहे ते आक्रमकपणे या ठिकाणी आपण बघितलं। काय हमारी ये मांग है कि जो हमारे चीफ को इन्होंने, जो हमारे राष्ट्रीय अध्यक्ष को उन्होंने प्रोटेस्ट किया, उन्होंने सवाल पूछा तो नरेंद्र मोदी जी ने उनको उठाकर अटैक कर दिया। तो हमारी मांगनी ये है कि आंदोलक या ठिकाणी आपण जर बघितलं तर आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे आणि महत्त्वाचं या ठिकाणी आपण बघितलं तर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आहे। हे आणि कार्यकर्ते जे आहे जोरदार घोषणाबाजी जी करत आहे, हे मोदी सरकारकडून बोलू दिल्या जात नाही अशा प्रकारचा आरोप जो आहे तो या कार्यकर्त्यांकडून केला जात असल्याचं सुद्धा पाहायला मिळते आहे। आणि एकंदर म्हणजे जे पोलिसांनी ज्याप्रमाणे भाजप कार्यालयाकडे जाण्यापासून यांना रोखण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याचमुळे जर आपण बघितलं तर या ठिकाणी आंदोलक जे आहे ते आक्रमक असल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। महिला कार्यकर्त्या जे आहे त्या तोंडाला कुलूप आणि काळी पट्टी जे आहे ते घालून आलेले आहे आणि या ठिकाणी जे धक्काबुक्की जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे। हे कार्यकर्ते आणि पोलीस जे आहे ते पोलिसांची संख्या या ठिकाणी कमी पडताना पाहायला मिळते आहे आणि कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। हम अखिल भारतीय महिला कांग्रेस की ओर से हम ये बोलते हैं कि हमें हरदीप सिंह पुरी का इस्तीफा चाहिए। पूरी तरीके से देश का प्रधानमंत्री कॉम्प्रोमाइज्ड हो चुका है। हरदीप सिंह पुरी का नाम एफसिम फाइल में आ चुका है, नरेंद्र मोदी का भी नाम आ चुका है, अनिल अंबानी का भी नाम आ चुका है और अमेरिका में अनिल अंबानी के ऊपर केस भी दर्ज हो चुका है, लेकिन भारतीय मीडिया इस चीज को छुपा रही है। या ठिकाणी एकंदर जर आपण बघितलं तर आंदोलक जे आहे ते आक्रमक असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। महिला आंदोलक सुद्धा आहे, पुरुष या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानु चीफ यांना जी अटक करण्यात आली आहे त्याच्या विरोधात युवक काँग्रेस आणि काँग्रेस पार्टी ताकदीने आज इथे उभी झालेली आहे। आम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचा घेतला। भाजपच्या कार्यालयाकडे जाण्याचा हा जो आहे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे। मात्र युवक काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांना भाजपकडून या ठिकाणी थांबवलं जात आहे आणि म्हणून आता हे कार्यकर्ते जे आहे ते रस्त्यावर जे आहे ते आता बसल्याचं चित्र सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे आक्रमकपणे हे आंदोलन या ठिकाणी युवक काँग्रेसच्या माध्यमातून केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।